हॅलो फ्रेंड्स, माय सेल्फ वैशाली सिनकर. आज आपण प्रकाश ही संकल्पना समजून घेणार आहोत. बघा, प्रकाश म्हटलं तर या संकल्पनेमध्ये भरपूर छोट्या छोट्या संकल्पना या इन्क्लूड झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणूनच अगदी सुरुवातीपासून प्रकाश हा जो काही ही संकल्पना आहे तर ही कशी आहे तर ती आपण थोडी मुद्देसूद पद्धतीने इथे समजून घेणार आहोत. बघा, तर मग प्रकाश प्रकाश जर म्हटला तर प्रकाशाचे अनेक स्रोत आपल्याकडे काय आहे आपल्याला दिसून येतात. मग प्रकाशाच्या स्रोतापैकी काही नैसर्गिक स्रोत आहेत, काही कृत्रिम स्रोत आहेत. मग नैसर्गिक स्रोत जर आपण बघितले तर नैसर्गिक स्रोतांमध्ये आपल्याला सूर्य, चंद्र, तारे या संपूर्ण याचा समावेश झालेला दिसतो. म्हणून यांना नैसर्गिक स्रोत म्हटलं जातं, कारण हे काय आहेत, निसर्गाने दिलेली ही जी देणगी आहे तर ही आपल्याला मुळातच या प्रकाशाच्या संकल्पनेमध्ये इन्क्लूड झालेली दिसते. आणि कृत्रिम स्रोत म्हणजे जे मानव निर्मित आहेत असे हे कृत्रिम स्रोत आहेत. कृत्रिम स्रोतांचा जर आपण उद्गम पाहिला तर तो कोणी केलेला आहे तर तो मानवाने केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून त्याला कृत्रिम स्रोत म्हणतात किंवा मानव निर्मित स्रोत म्हणतात. मग असे कुठले आहेत तर आपल्या आजूबाजूला अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या मानवाने निर्मित केलेल्या आहेत. जसं की आता जर आपण बघितलं तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे ट्यूबलाईट असेल, मेणबत्ती असेल, गॅस असेल. या सगळ्या संकल्पना आपल्याला कशा दिसतात तर प्रकाशाच्या माध्यमातून निर्मित झालेल्या दिसतात. परंतु या संपूर्णपणे नैसर्गिक आहेत का तर नाही. या संपूर्णपणे जर पाहिलं तर काय आहे तर मानव निर्मित आहेत. तर असे हे प्रकाशाचे स्रोत, त्याचे दोन प्रकार पडतात. एक आहेत नैसर्गिक स्रोत आणि दुसरे आहेत ते म्हणजे काय तर कृत्रिम स्रोत. मग या स्रोतांच्या पलीकडे जाऊन आपण प्रकाशाची संकल्पना थोडीशी समजून घेऊया. बघा, मग आता प्रकाशाची संकल्पना समजून घेत असताना सगळ्यात पहिली संकल्पना इन्क्लूड होते ती म्हणजे बिंदू स्रोत. मग काय आहे हा बिंदू स्रोत? बघा, एका बिंदूपासून जर आपण पाहिला तर येणारा प्रकाश म्हणजेच या एका बिंदूपासून समजा येणारा प्रकाश याला आपण काय म्हणतो बिंदू स्रोत म्हणतो. आता आपल्याकडे जर पाहिला तर प्रकाशाचा सर्वात मोठा स्रोत म्हणून कोणाला ओळखलं जातं तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तो सूर्याला ओळखलं जातं. तर हा सूर्य प्रकाश म्हणजेच आपला काय आहे सर्वात मोठा उद्गमाचा स्रोत म्हणून ओळखला जातो आणि हा नैसर्गिक स्रोतामध्ये आपल्याला काउंट होताना दिसतो. मग या बिंदू स्रोताचा अर्थ काय आहे तर बिंदू स्रोत म्हणजे फक्त एका बिंदूपासून निघणारा प्रकाश याला आपण काय म्हणतो बिंदू स्रोत म्हणतो. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर ते येतात किरण शलाका. तर किरण शलाका आपण कशाला म्हणूया तर किरण शलाका आपण म्हणत असताना या ठिकाणी बघा, किरण शलाका आता एकाच बिंदूपासून निघणाऱ्या किरणाच्या समुच्चयाला म्हणजे एकाच बिंदूपासून हा प्रकाश निघतोय म्हणजेच सूर्यापासून निघतोय, परंतु सूर्याचे जे प्रकाश किरण आपण म्हणतो की आपल्यापर्यंत येतात म्हणजेच या काय आहेत एक एक जर आपण काउंट केली तर ही किरण शलाका झाली. आणि ही किरण शलाका म्हणजेच काय आहे एकाच बिंदूपासून निघते, परंतु याचा काय आहे या किरणांचा काय निघतो समुच्चय निघतो. म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे किरण निघतात, यालाच आपण काय म्हणतो किरण शलाका म्हणतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर प्रकाशाचे प्रसारण आहे. बघा, प्रकाशाचे प्रसारण ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. मग प्रकाशाच्या प्रसारणाची संकल्पना जर आपण पाहिली तर प्रकाश स्रोतापासून निघणारा प्रकाश हा सर्व दिशांना पसरतो, त्याला काय म्हणतात प्रकाश प्रसारण म्हणतात. प्रकाश स्रोतापासून निघणारा प्रकाश सर्व दिशांना पसरतो याला आपण प्रकाश प्रसारण म्हणतो. याचप्रमाणे जर आपल्याला बघायचं तर प्रकाशाच्या संकल्पनेमध्ये स्वयंप्रकाशी आणि परप्रकाशी असे जे काही आहेत तर ते सुद्धा ही संकल्पना आपल्याकडे इन्क्लूड होताना दिसते. म्हणजेच काय आहे तर आता बघा, जर आपण पाहिलं तर आपली पृथ्वी ही कशी आहे परप्रकाशी आहे, कारण हिला कोणापासून प्रकाश मिळतोय तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तो कोणापासून मिळतोय सूर्यापासून काय मिळतोय तिला प्रकाश मिळतोय. म्हणजे आपली परप्रकाशी जर म्हटलं तर परप्रकाशी काय आहेत आपले सर्व ग्रह, पृथ्वीसारखे इतर ग्रह हे सगळे काय आहेत परप्रकाशित आहेत. परंतु सूर्य हा जर आपण पाहिला तर तो कसा दिसतो आपल्याला स्वयंप्रकाशी दिसतो. याला कुठल्याही काय आहे ग्रहापासून प्रकाश घेण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून सूर्य हा कसा आहे स्वयंप्रकाशी आहे आणि पृथ्वी ही कशी आहे तर परप्रकाशी आहे. मग या ठिकाणी ही संकल्पना इथे समजून घ्यावी लागते, कारण यावरच या संपूर्ण बाकीच्या इतर संकल्पना काय आहेत आपल्याला आधारलेल्या दिसतात. मग जर आपण बघितलं तर या ठिकाणी प्रकाश हा कसा आहे तर प्रकाश स्रोत आपण समजून घेतले तर याच्यामध्ये नैसर्गिक स्रोत आणि कृत्रिम स्रोत असे दोन प्रकार आपल्याला इथे पडताना दिसले. मग प्रकाशाची संकल्पना काय आहे तर प्रकाश हा नेहमी काय करणार एका सरळ रेषेतच प्रवास करणार. प्रकाश हा कधीही तिरपा तर्फा किंवा उलटा सुलटा
कुठेही जाणार नाही. बघा प्रकाश किरण सुद्धा म्हणजे सूर्याची ज्यावेळेस सूर्य किरण येतात तर ती सुद्धा आपल्याला एका सरळ रेषेत येताना आपल्याला या ठिकाणी पृथ्वीवर पडताना दिसतात. म्हणूनच प्रकाश हा कसा आहे, एका सरळ रेषेत प्रवास करतो. त्याचप्रमाणे प्रकाशाची संकल्पना समजून घेत असताना प्रकाशाची तीव्रता ही ध्वनीपेक्षा जास्त आहे. बघा ध्वनीपेक्षा प्रकाशाची तीव्रता ही काय आहे, जास्त. म्हणजेच हे परीक्षेला येणारे आणि वारंवार रिपीट होणारे क्वेश्चन्स आहेत, कारण ध्वनीपेक्षा प्रकाशाची तीव्रता कशी आहे, जास्त आहे. त्याचप्रमाणे प्रकाश एका सरळ रेषेत प्रवास करतो आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर या ठिकाणी प्रकाश हा निर्वात पोकळीतून सुद्धा जाऊ शकतो. मग निर्वात पोकळी म्हणजे काय? आता तर निर्वात पोकळी म्हणजे जसं की आपण बघितलं तर ही आपली पृथ्वी आणि पृथ्वीच्या आजूबाजूचं हे ऍटमॉस्फिअर किंवा वातावरणाचे जे थर आहे याच्या नंतरचा जी कक्षा चालू होते त्याला आपण निर्वात पोकळी म्हणतो. आणि या निर्वात पोकळीतूनच प्रवास करून प्रकाश जर बघितलं तर सूर्यापासून आपल्या पृथ्वीवर पडताना आपल्याला दिसतो. म्हणून प्रकाश हा काय आहे, निर्वात पोकळीतून सुद्धा प्रवास करू शकतो. जर प्रकाशाची स्पीड बघितली म्हणजे प्रकाशाची जर आपल्याला स्पीड घ्यायची म्हटलं तर प्रकाशाची स्पीड किती आहे, तर ती आहे 3.18 3 मल्टिप्लाय बाय 10⁻⁴ मीटर पर सेकंड. म्हणजेच एका सेकंदाला ही 3,97,600 मीटर पर सेकंद इतकी जी काही आहे तर ती प्रकाशाची काय आहे, स्पीड आहे. आणि या स्पीडचं जर आपण पाहिला तर ध्वनीपेक्षा निश्चितच प्रकाशाची स्पीड ही जास्त आहे. हे कशावरून आपल्याला स्पष्ट करता येईल? हे जर स्पष्ट करायचं म्हटलं तर आपण सरळ सरळ सांगू शकतो. ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये वीज जी काही आहे ती चमकते तर प्रकाश आपल्याला अगोदर दिसतो आणि आवाज हे जे काही आहे तर तो काय होतो, नंतर ऐकू येतो. म्हणूनच ध्वनीपेक्षा प्रकाशाची चाल किंवा स्पीड ही कशी दिसते, आपल्याला जास्तीत जास्त दिसते. बघा या ठिकाणी जर ही संकल्पना समजून घ्यायची असेल तर आपल्याला काय आहे, नेहमी ध्वनीसोबत याची तुलना करावी लागते. मग एक प्रकाश वर्ष म्हणजे काय, तर एक प्रकाश वर्ष म्हणजे 9.46 मल्टिप्लाय बाय 10⁻12 किलोमीटर्स. मग या ठिकाणी एक प्रकाश वर्ष, मग एक प्रकाश वर्ष म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे सूर्याभोवती पृथ्वीला जी काही आहे तर ती सातत्याने प्रदक्षिणा घालावी लागते आणि 365 दिवस आणि 6 तासामध्ये ही एक वर्षाची प्रदक्षिणा तिची पूर्ण होते. मग या ठिकाणी हे एक प्रकाश वर्ष म्हणजे काय, तर सूर्याने जे काही आहे ते पृथ्वीवर येण्यासाठी कापलेलं अंतर म्हणूया आपण, किंवा ते एकूण टोटल अंतर म्हणूया. म्हणजेच एक प्रकाश वर्ष म्हणजे किती, 9.46 मल्टिप्लाय बाय 10⁻12 किलोमीटर इतकं आपल्याला सांगता येईल. पुढची संकल्पना आहे आपली प्रकाश परावर्तन. मग आता प्रकाश परावर्तन म्हणजेच काय आहे, रिफ्लेक्शन. मग प्रकाश परावर्तनाचे जर आपल्याला बघायचं म्हटलं तर संकल्पना काय आहे, एखाद्या पृष्ठभागावर ज्या वेळेला प्रकाश पडतो, म्हणजेच काय होतो, एखाद्या पृष्ठभागावर ज्या वेळेला प्रकाश पडतो तर या प्रकाश किरणांच्या उद्गमाला आपण काय म्हणूया, तर प्रकाश परावर्तन म्हणूया. याच्यासाठी आपल्याला एक छोटीशी डायग्राम जी काही आहे तर ती मदत करते. बघा मग प्रकाश परिवर्तनाचे दोन भाग आहेत. एक आहे ते म्हणजे प्रकाश परावर्तन आणि दुसरं आहे म्हणजे प्रकाशाच्या परावर्तनाचे दोन भाग, एक आहे नियमित परावर्तन आणि दुसरं आहे अनियमित परावर्तन. परावर्तन या शब्दाचा अर्थ जर आपल्याला घ्यायचा म्हटलं तर काय, तर परत फिरणारे किरण. बघा हे जर आपण करून घेतलं तर आपल्याला लगेच प्रकाशाचं समजू शकतं, परत फिरणारे किरण. मग प्रकाशाची परावर्तनाची संकल्पना क्लिअर झाली असेल, जसं की मी म्हणू शकते की एखाद्या पृष्ठभागावर पडून प्रकाश किरण हे काय आहे, परत फिरतात. म्हणजेच काय, बघा आता ही जमीन आहे आणि या ठिकाणी हा सूर्य आहे. आता हे सूर्यकिरण सातत्याने या जमिनीवर पडत असतील परंतु जमिनीच्या आतमध्ये छेदून ते जाऊ शकत नाही. अशा वेळेला हे काय होतात, प्रकाश किरण परत फिरतात. या परत फिरण्याच्या क्रियेलाच आपण काय म्हणूया, प्रकाश परावर्तन म्हणूया. मग प्रकाश परावर्तनाची ही संकल्पना या डायग्राम थ्रू जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे जी काही आहे तर ती उल्लेखली जाते. बघा हा जो आहे तर हा आपण पृष्ठभाग संबोधूया. हा आहे पृष्ठभाग. त्याच्यानंतर आता ही उभी जी आहे तिला म्हटलं जातं स्तंभिका. नंतर हे येणारे जी किरण आहे तर यांना म्हटलं जातं आपाती किरण. नंतर हा आपाती बिंदू
आणि यांनी जो कोन केला त्याला म्हटलं जातं आपाती कोन. आणि ज्या वेळेला हे परत मागे फिरतात, आता मागे फिरण्याची क्रिया मी इकडे न दाखवता इकडे दाखवते, मग हे ज्या वेळेला एखाद्या वस्तूवरून पृष्ठभागावरून परत मागे फिरतात किंवा परत रिटर्न जातात तर यालाच काय म्हटलं जातं, परावर्तित किरण म्हटलं जातं. परावर्तित किरण. आणि अर्थातच कुठल्याही पृष्ठभागावरून हे परत फिरताना इथे जो कोन तयार होतो त्याला परावर्तित कोन म्हटलं जातं. परावर्तित कोन म्हटलं जातं. मग या प्रकाशाच्या परावर्तनाचे दोन भाग पडतात, एक आहे नियमित परावर्तन आणि दुसरं आहे अनियमित परावर्तन. बघा या ठिकाणी नियमित परावर्तनाची संकल्पना ही कशी आहे तर थोडीशी समजून घेण्यासारखी आहे. म्हणूनच बघा ज्या वेळेला हे किरण परत तर फिरतात, परंतु परत फिरत असताना हे कसे आहे तर समांतर जर परत फिरत असतील, म्हणजे ज्याप्रमाणे हे आलेले आहेत त्याचप्रमाणे हे फिरताना जर आपल्याला दिसत असतील तर त्याला काय म्हणूया आपण, तर हे नियमित परावर्तन या ठिकाणी होताना ते दिसतं. म्हणूनच आपण म्हणू शकतो की नियमित परावर्तन हे कसे असतात तर समांतर किरणांनुसार असतं. त्याचप्रमाणे हे सपाट व गुळगुळीत गोष्टींवर अधिकाधिक होताना दिसतं. म्हणजे याचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर याचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो पाणी. बघा त्याचप्रमाणे आपण आरसा पण सांगू शकतो. कारण पाण्यावर ज्या वेळेला हे सूर्यकिरण पडत असतील किंवा कुठलाही प्रकाशाचा किरण पडत असेल तर तो काय आहे परत मागे फिरतो आणि परत मागे फिरतो, मात्र त्या ठिकाणी काय आहे हे पाणी हे कशाला समांतर असतं, जमिनीला समांतर असल्यामुळे या ठिकाणी नियमित परिवर्तनाची संकल्पना ही काय आहे पूर्ण होताना आपल्याला दिसते. मग अनियमित परावर्तन म्हणजे काय तर याच्या उलट आपण इथे सांगू शकतो, म्हणजेच खडबडीत पृष्ठभागावर ज्या वेळेला काय होतात सूर्यकिरण येतात किंवा प्रकाश किरण येतात तर त्या ठिकाणी हे परत मागे काय आहे तर समांतर जाऊ शकत नाही, याला आपण काय म्हणू शकतो अनियमित परावर्तन म्हणू शकतो. मग याची उदाहरणं आपल्याला भरपूर देता येतील. जिथे काय आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे दगड आहे किंवा खडबडीत जागा आहे तर अशा ठिकाणी किंवा डोंगरदऱ्या आहेत अशा ठिकाणी आपण बघू शकतो की ही संकल्पना आपल्याला पूर्ण होताना दिसत नाही. म्हणून या ठिकाणी याला काय म्हटलं जातं अनियमित परावर्तन. म्हणजेच काय झालं तर या किरणांना मागे फिरण्यासाठी काय निर्माण झाला, थोडासा अडथळा निर्माण झाला आणि ती पूर्णपणे काय आहे समांतररित्या जाऊ शकत नाहीये किंवा हा आपाती कोन असेल तर तो योग्यरित्या करू शकत नाहीये. म्हणजे आपाती कोन असेल किंवा परावर्तित कोन असेल या दोन्ही संकल्पना इथे काय आहे मुद्देसूद पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाहीये, त्याला आपण अनियमित परावर्तन असं म्हणू शकतो. मग पुढची आपली संकल्पना आहे ती म्हणजे प्रकाशाच्या अपवर्तनाची, ज्याला आपण काय म्हणतो रिफ्रेक्शन सुद्धा म्हणतो. मग प्रकाशाचं अपवर्तन होत असताना किंवा प्रकाशाच्या अपवर्तनाची संकल्पना ही समजून घेत असताना प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून काय करतात तर दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना तिरकस जातात. मग तिरकस जातात म्हणजेच काय होतं तर ते तिरकस जात असताना आपली दिशा बदलताना इथे दिसतात. बघा समजा आता हा प्रकाश किरण आहे, हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात आहे. म्हणजे आपण जनरली ज्या वेळेला बघतो की एखादं समजा जर आपल्या घराला होल असेल किंवा पत्राला होल असेल तर तिथून आपल्याला प्रकाश किरण काय आहे एका सरळ रेषेत येताना दिसतील. सरळ रेषेत ज्यावेळेस प्रकाश येतात तर त्यावेळेला मात्र ते काय आहे खाली असलेल्या जमिनीच्या पृष्ठभागावर येताना आपल्याला दिसतात, परंतु त्यांना जर मध्ये अडथळा निर्माण झाला तर त्या ठिकाणी ते काय आहेत थोडेसे तिरकस होताना दिसतात. म्हणजे प्रकाश एका माध्यमातून एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना या ठिकाणी त्याला काय निर्माण होतो अडथळा निर्माण होतो आणि या अडथळ्यामुळे हे प्रकाश किरण काय होऊन जातात तिरपे फिरतात. म्हणजेच तिरकस यांचं जे काही आहे तर ते एक वागणं आपण म्हणू शकतो किंवा त्या ठिकाणी ते प्रकाश किरण तिरपे होताना आपल्याला दिसतात तर त्यालाच आपण काय म्हणतो प्रकाशाचे अपवर्तन म्हणतो. म्हणजेच काय आहे रिफ्रेक्शन याला आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ काय तर बघा जर समजा तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये जी काही आहे ते पाणी घेतलं आणि याच्यामध्ये एखादी काडी जर तुम्ही टाकली तर या ठिकाणी ही आपल्याला कशी दिसते तिरपी असल्याचा भास होते, परंतु मुळात ती तिरपी असते का नाही. मग ती काडी जरी आपण सरळ ठेवलेली असली तरी आपण वाकून बघितल्यानंतर मात्र ती तिरपी असली अशी आपल्याला दिसते. मग ती तिरपी कशामुळे दिसते कारण या किरण शलाका असतील किंवा हे जे काही प्रकाश किरण असतील हे काय झालेले असतात मुळातच आतमध्ये तिरपे झालेले असतात. म्हणूनच कारण त्यांना पाण्यामुळे जे काही आहे या लहरींमुळे काय झाला अडथळा निर्माण झाला आणि तिथून आपण बघू शकतो की ही
जी काही प्रकाश किरण आहेत तर ती आपल्याला तिरपी होताना दिसतात. तसंच जर तुम्ही एखादं नाणं हे जे काही आहे ते पाण्यामध्ये टाकलं तर ते उंचावलेलं आपल्याला दिसतं. म्हणूनच ते सुद्धा कशाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल, प्रकाशाच्या अपवर्तनाचं म्हणजेच रिफ्रेक्शनचं आपल्याला उदाहरण सांगता येईल. या ठिकाणी पुढची संकल्पना आहे आपली प्रकाशाच्या अपस्करणाची. बघा, मग प्रकाशाचा अपस्करण म्हणजेच काय, डिस्परेशन. मग आता डिस्परेशन म्हणत असताना या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रकाशाच्या अपस्करणाची, डिस्परेशन ऑफ लाईट्स असं आपण याला म्हणू शकतो. मग या ठिकाणी ही संकल्पना कशी क्रिएट होते, तर ही संकल्पना क्रिएट होत असताना बघा, मुळात जो पांढरा रंग असतो या पांढऱ्या रंगाचं विचलन हे काय आहे, अनेक रंगांमध्ये आपल्याला होताना दिसतं. म्हणजेच पांढऱ्या रंगाचे घटक रंगात ज्या वेळेला विभाजन होते त्याला आपण काय म्हणू शकतो, प्रकाशाचे अपस्करण म्हणू शकतो. तो प्रकाशाच्या अपस्करणासाठी बघा, प्रिझम सारखा जो एक पदार्थ असेल किंवा कुठलाही पदार्थ घ्या तर त्या ठिकाणी जर समजा हा प्रकाश किरण म्हणजेच आपला सूर्यकिरण जर येत असेल तर याचे काय होताना दिसतात, आपल्याला 7 रंगामध्ये विभाजन होताना दिसतं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय, आपलं इंद्रधनुष्य. म्हणजे ज्याप्रमाणे इंद्रधनुष्य चे 7 रंग आपल्याला दिसतात, मुळात हा रंग कुठला असतो प्रकाश किरणांचा, तर तो पांढरा असतो. आणि आपल्याला मात्र या ठिकाणी काय आहे, इंद्रधनुष्य हा साकारताना इथे दिसतो. मग इंद्रधनुष्यातील जर समजा आपण पाहिले तर 7 रंग कुठले आहे, तर ते आपल्याला शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचे, तानापी, हिनी, पाजा. आणि परीक्षेला आपल्याला विचारलेलं असतं की मधला रंग कुठला आणि जो काही आहे तर तो तिसऱ्या क्रमांकाचा रंग कुठला. तर मग लक्षात ठेवजा, तानापी, हिनी, पाजा ही एक शॉर्ट ट्रिक आहे. याच्या थ्रू आपण काय आहे हे लक्षात ठेवू शकतो. ता म्हणजे काय, तर तांबडा. नंतर ना म्हणजे काय, तर नारंगी. पी म्हणजे काय, तर पिवळा. ही म्हणजे काय, तर हिरवा. नंतर निळा. नंतर पारवा आणि जांभळा. तर असा हा इंद्रधनुष्य आपल्याला साकारताना दिसतो. आणि हा इंद्रधनुष्य म्हणजेच प्रकाशाच्या अपवर्तनाचे सर्वात मोठे उदाहरण आपल्याला इथे सांगता येते. बघा, पांढरा रंग आहे आणि पांढऱ्या रंगाचे विभाजन हे कशामध्ये होताना दिसतंय आपल्याला, तर 7 रंगामध्ये त्याचं विचलन होताना दिसतंय. पांढरा रंग हा आयझॅक न्यूटन यांनी तयार केलेला दिसतो. मग मूळ रंग आपल्याकडे कुठले आहेत, तर मूळ रंग आपण सांगू शकतो लाल, नंतर पिवळा आणि निळा. ठीक आहे, लाल, पिवळा आणि निळा. सॉरी, पिवळा नाही, आपण हिरवा इथे सांगूया. लाल, हिरवा आणि निळा. तर या ठिकाणी आपण हे रंग इथे काय आहे सांगू शकतो. जसं ज्याप्रमाणे आपण म्हणतो की आपला रक्ताचा रंग हा लाल आहे, हा मुळातच आपल्याला काय आहे, निसर्गाची देण आहे. हिरवा रंग हा काय आहे, झाडांचा, पाना, फुलांचा रंग इथे आपल्याला दिसून येतो. आणि निळा रंग हा मात्र काय आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट्स म्हणजेच जे आपल्याला आकाश हे काय दिसतं, आपल्याला बऱ्याच वेळेला निळं दिसतं. तर हा निळा रंग, मूळ रंग हे लाल, हिरवा आणि निळा आपल्याला इथे दिसून पडतात. मग याच्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा, अजून संकल्पना इथे इन्क्लूड होताना दिसतात. आणि त्या म्हणजे कुठल्या, तर संपूर्ण अंतर्गत परावर्तन. याचं उदाहरण म्हणजे काय, तर मृगजळ. पहिले आपण मृगजळ म्हणजे काय हे समजून घेऊया. बघा, मृगजळ म्हणजे काय, तर ज्या वेळेला राजस्थान मधील वाळवंट असतील किंवा इतर कुठलेही वाळवंट असतील, वाळवंटाची जर समजा आपण संकल्पना पाहिली तर तिथे काय दिसतं आपल्याला, खूप मोठ्या प्रमाणात उष्णता ही प्रसारित होताना दिसते. आणि उष्णतेसोबतच प्रकाश हा सुद्धा काय आहे, अतिशय तीव्र आपल्याला तिथे पडताना दिसतो. मग मृगजळ म्हणजे काय, तर आपल्याला काय आहे, त्या वाळवंटामध्ये पाणी असल्याचा भास होणे म्हणजेच काय, मृगजळ. म्हणजे ज्या वेळेला प्रवासी तिथे प्रवास करतात त्यांना असं जे काही आहे तर ते मृगजळ दिसत असतं की इथे काय आहे, थोड्या अंतरावर पाणी आहे. परंतु मुळात तिथे गेल्यानंतर तिथे त्यांना ते पाणी दिसत नाही. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, मृगजळ म्हणतो. फक्त काय आहे, पाणी असल्याचा आभास असतो. मग हे कशामुळे तयार होतं, बघा, संपूर्ण अंतर्गत परावर्तनामुळे ही संपूर्ण क्रिया आपल्याला तयार होताना दिसते. जसं की आता जर समजा आपण पाहिलं तर ही संपूर्ण वाळू आणि वरतून येणारा हा सूर्यप्रकाश, बरोबर आहे. तर मग या ठिकाणी वाळू ही काय आहे, लवकर उष्णता ही काय करते, कॅचअप करते आणि जास्तीत जास्त ही तापण्यासाठी म्हणजेच उष्णता ही काय करते, प्रसारित करते. मग हे प्रसारण होत असताना या किरण शलाकांमधून काय होतं, तर पाणी असल्याचा भास होतो. आता याचं जर समजा तुम्हाला थोडस अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे सुद्धा ज्या वेळेला अतिशय तीव्र ऊन असतं तर त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे, अशा वाफा जाताना दिसतात. मग या वाफाच मग जणू काही काय करतात, तिथे मृगजळ असल्याचा भास दाखवतात. आणि म्हणूनच मग तिथे काय दिसतं आपल्याला, मृगजळ ही संकल्पना दिसून येते. मग मृगजळ हे कशाचं उदाहरण आहे, तर संपूर्ण अंतर्गत परावर्तनाचं मृगजळ हे आपल्याला काय दिसतं, उदाहरण दिसतं.
मग नंतर आहे आपलं पूर्ण आंतरिक परावर्तन. पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे काय बघा, आकाश निळं दिसणं किंवा संध्याकाळी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण सांगू शकतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, संपूर्ण म्हणजे पूर्ण आंतरिक परावर्तन. आता हे संपूर्ण आहे आणि हे पूर्ण आंतरिक परावर्तन आहे. संपूर्ण अंतर्गत परावर्तनाचं उदाहरण घेतलं आपण मृगजळ किंवा चंद्र क्षितिजाजवळ आपल्याला मोठा दिसतो, हे सुद्धा काय आहे, याचं एक क्षितिजाजवळ मोठा दिसणे. क्षितिज म्हणजे काय, जिथे जमीन व आकाश एकत्र आल्याचा भास होतो त्याला आपण क्षितिज म्हणतो. म्हणूनच चंद्र आपल्याला काय दिसतो, क्षितिजाजवळ मोठा दिसतो. मग या ठिकाणी संपूर्ण वेगळं आणि पूर्ण आंतरिक परावर्तन वेगळं. पूर्ण आंतरिक परावर्तनामध्ये काय होणार, आकाश निळं दिसतं आपल्याला. मग या ठिकाणी जर समजा आपण बघितलं तर ही आपली पृथ्वी आहे. पृथ्वीचं जर समजा आपण हे सगळं घेतलं तर याच्या बाजूला काय दिसतं आपल्याला, ऍटमॉस्फिअर दिसतं. आणि या ठिकाणाहून सूर्य आपल्याला काय दिसतो, प्रकाश देताना दिसतो. मग ही प्रकाश किरण जेव्हा एका सरळ रेषेतून माध्यमातून प्रवास करत असतात त्यावेळेला या वातावरणाच्या कक्षेमध्ये असलेले वेगवेगळे गॅसेस, मग आता हे संपूर्ण ऑक्सिजन असतील, नायट्रोजन असतील, कार्बन डायऑक्साइड असतील, या संपूर्ण वातावरणाच्या थरामध्ये ज्या वेळेला येतात त्यावेळेला या प्रकाश किरणांचं काय होतं, म्हणजेच या पांढऱ्या रंगांचं काय होतं, विचलन होतं. आणि हे विचलन होऊन शेवटी फक्त एक हलकासा निळा रंग जो काही आहे तो शिल्लक राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आकाश काय दिसतं, निळं दिसतं. म्हणजे अशा प्रकारे हे पूर्ण आंतरिक परावर्तन आपण या ठिकाणी काय आहे सांगू शकतो. आता बऱ्याच वेळेला आपण विकिरण म्हणून ही संकल्पना सुद्धा घेत असतो. तर विकिरण म्हणजे काय बघा, प्रत्येक पॉइंट हा समजून घेणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असतं. म्हणून एकही पॉइंट आपण इथे सोडणार नाही आहोत. बघा, विकिरण. विकिरण म्हणजे काय, आता या ठिकाणी बघा हवेमध्ये बारीक कण जे काही आहे ते सातत्याने तरंगत असल्याचा आपल्याला आभास दिसतो की नाही. जसं की मी तुम्हाला मागेच सांगितलं की आपल्या जर घरामध्ये किंवा पत्राला जर एखादा होल असेल तर तिथून आपल्याला प्रकाश हा काय आहे येताना दिसतो आणि त्याच्यामध्ये असे 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 बारीक कणस जे आहेत तर ते पार्टिकल्स म्हणूया आपण त्यांना. हे पार्टिकल्स इतरत्र आपल्याला काय दिसतात, उडताना दिसतात किंवा तरंगताना आपल्याला दिसतात. त्यांचे विचलन होऊन मग यांचं काय होतं, विचलन होतं म्हणजे हे ब्रेक होतात आणि त्यांचं विचलन होऊन प्रकाश हा काय होतो, त्याच्यातून परावर्तित होतो आणि सगळ्या दिशांना तो काय आहे पसरत जातो. म्हणजेच परत एकदा समजून घ्या बघा, प्रकाश किरण हे काय आहे तर या ठिकाणी येत असताना त्याच्यामध्ये अनेक छोटे मोठे जे काही आहेत तर ते हवेत बारीक कण तरंगत असतात. यांचं विचलन होऊन प्रकाश परावर्तित होतो म्हणजेच प्रकाशाची दिशा बदलते आणि या ठिकाणी तो सर्व दिशांना काय आहे पसरताना आपल्याला दिसतो. म्हणून याला काय म्हणूया आपण, प्रकाशाचे विकिरण म्हणूया. या संकल्पना थोड्याशा एकात एक गुंतलेल्या असल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं, परंतु तरी सुद्धा समजून जर घेतलं मुद्देसूद पद्धतीने तर या ठिकाणी कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. बघा मग त्याच्यानंतर अजून एक संकल्पना विकिरणानंतर इन्क्लूड होते, ती म्हणजे अनुदिप्त तीव्रता. बघा, अनुदिप्त तीव्रता. आता काय आहे ही अनुदिप्त तीव्रता, तर या ठिकाणी बघा प्रकाश देण्याच्या उद्गमाच्या स्रोताला आपण काय म्हणूया, प्रकाश देण्याच्या उद्गमाच्या स्रोताला काय म्हणतो आपण, अनुदिप्त तीव्रता म्हणतो. म्हणजेच आता जर आपण घेतलं तर एक लाईट जर आपण घेतला तर या ठिकाणी हा लाईट जो काही आहे तो आपल्याला प्रकाश देतोय म्हणजे हा काय झाला, एक स्रोत झाला प्रकाशाचा. मग या स्रोतालाच आपण काय म्हणू शकतो तर या ठिकाणी अणुदीप्त तीव्रता म्हणू शकतो. म्हणजे लाईट काय झाला, अणुदीप्त तीव्रता. आणि अणुदीप्त तीव्रतेचं एकक आहे ते म्हणजे कॅन्डेला. हे सुद्धा परीक्षेला वारंवार विचारलेलं असतं, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. अणुदीप्त तीव्रतेचं एकक आहे कॅन्डेला. तर या ठिकाणी बघा या संकल्पना अशा क्लिअर होताना दिसतात. अजून एक संकल्पना याच्यामध्ये येते ती म्हणजे कुठली आहे सातत्याने, तर दृष्टीभ्रम. दृष्टीभ्रम. दृष्टीभ्रम म्हणजे काय बघा, ज्या वेळेला आपण अगरबत्ती ओवाळतो तर सातत्याने ती जी गोष्ट आहे ती आपल्या समोर काय होताना दिसते, रोटेट होताना दिसते. आणि आपण अगरबत्ती ओवाळणं थांबवलं तरी सुद्धा त्याच्यानंतर आपल्याला काय दिसतं, तर तिथे एक असं वलय जे काही आहे ते प्रकाशाचं निर्माण होताना दिसतं आणि असा भास दिसतो की ती अजूनही काय आहे, फिरते आहे किंवा राऊंड राऊंड तो तयार होतो आहे. मग अशा संकल्पनेला आपण काय म्हणतो, दृष्टीभ्रम म्हणतो. मग दृष्टीभ्रम म्हणत असताना जर आपण पाहिलं तर ही संकल्पना आपल्याला सरळ सरळ अशी दिसते की या ठिकाणी काय आहे, ऑप्टिकल इल्युशन म्हणू शकतो आपण याला. तर याचं सुद्धा उदाहरण आपल्याला काय सांगता येईल की चंद्र क्षितिजाजवळ मोठा दिसणे हे सुद्धा याचं एक उदाहरण इथे होऊ शकतं. आणि अगरबत्ती ओवाळणं हे सुद्धा काय आहे
आपण होऊ शकतं. परंतु हे रिफ्लेक्शन किती वेळा राहणार? फक्त 1/10 म्हणजे 10 सेकंदाचा फक्त एक भाग आपल्याला तसं रिफ्लेक्शन तिथे जाणवणार. परंतु मुळात ते तसं आहे का? जसं की चंद्र जर आपण क्षितिजाजवळ मोठा दिसायला लागला आपल्याला, तर तो तिथे दिसतो का आपल्याला? नाही. म्हणूनच मग हा दृष्टीभ्रम आहे आपला. या ठिकाणी याला आपण काय म्हणूया? दृष्टीभ्रम म्हणूया. म्हणजे कुठलीही जी वस्तू आहे किंवा प्रकाश हा जर समजा एका काय गोलाकार पद्धतीने किंवा वर्तुळाकार पद्धतीने जर समजा काय म्हणून आपण प्रकाश किरण हे काय होत असतील? वलयांकित होत असतील, तर त्याला आपण काय म्हणूया? तर तो दृष्टीभ्रम म्हणूया. म्हणजे या ठिकाणी तो तसा असल्याचा फक्त आपल्याला भास होतो, मात्र मुळात ती गोष्ट तशी असत नाही. तर आज या संकल्पना ज्या काही आहेत तर त्या आपण समजून घेतल्या आणि निश्चितच त्या तुम्हाला काय करतील? मदत करतील असं आपण समजून घेऊया. तर या ठिकाणी बघा, प्रकाशाचे स्रोत आपण बघितले, त्याच्यानंतर आपण प्रकाशाचं परावर्तन बघितलं, प्रकाशाचे स्रोत आपल्याकडे नैसर्गिक आणि कृत्रिम आपण बघितले, त्याचप्रमाणे प्रकाशाचे परावर्तन आपण बघितले, त्याच्यामध्ये नियमित परावर्तन, अनियमित परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन आपण बघितले म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट्स आपण बघितला, नंतर प्रकाशाचं अपस्करण आपण बघितलं म्हणजे डिस्परेशन आपण बघितलं, संपूर्ण अंतर्गत परावर्तन याचं उदाहरण आपण मृगजळ आणि चंद्रक्षितिजाजवळ मोठा असणे घेतलं, पूर्ण आंतरिक परावर्तन हे आकाश निळे असणे किंवा संध्याकाळी तांबडे दिसणे हे सुद्धा काय आहे? त्याचंच उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिसू शकतं. म्हणूनच मग या ठिकाणी बघा, प्रश्न जर तयार होत असतील तर ते नियमित परावर्तनावर, नंतर अनियमित परावर्तनावर म्हणजेच प्रकाश परावर्तनावर तयार होताना आपल्याला दिसतात, नंतर संपूर्ण परावर्तन आणि पूर्ण परावर्तनावर सुद्धा आपल्याला इथे प्रश्न काय आहेत? एकत्र येताना दिसतात. म्हणूनच ही सगळी प्रकाशाची संकल्पना तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये मदत करेल आणि निश्चितच याची मदत ही प्रत्येक ठिकाणी काय आहे? होतच असते आणि परीक्षेमधला आपला 1-2 मार्क जे असतील ते कव्हर अप होतील. तर या ठिकाणी आपण आता थांबूया आणि एका नवीन संकल्पनेसह पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही आहे तर आपण भेटूया आणि नक्कीच तुम्ही जे काही आहे तर ते माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल, ही निश्चितच एक महत्त्वाची बाब ठरेल, कारण जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि म्हणूनच आपण ही जी काही सिरीज आहे तर ती चालू केलेली आहे. तर ठीक आहे, थँक यू सो मच.